अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनामध्ये ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे। आज शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे यांनी सांगितलं आहे। आता आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि नेमकं काय आंदोलनाची दिशा आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। या पत्रकार परिषदेला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विश्वजित पोवासे, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या जिल्ह्यामधली जी सर्वसामान्य नागरिकांची अडचण आहे ते आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून या झोपलेल्या शासनाला आणि प्रशासनाला जागा करण्यासाठी घेतलेली पत्रकार परिषद आहे। मागील 6-7 महिन्यापासून या जिल्ह्याला नवीन जिल्हाधिकारी मिळाले। ते या जिल्ह्यामध्ये येताच या जिल्ह्याच्या विकासासाठी खनिज निधी जी होती त्याच्यावरती स्थगिती त्यांनी दिली, परंतु जवळपास 6-7 महिन्याचा काळ लोटून गेला, अजूनही त्या निधीचा वाटप जिल्हाधिकाऱ्यांनी केला नाही। अनेक भागामध्ये जिल्ह्याच्या विकास कामं खुंटली आहेत, त्या ठिकाणी निधी नाही म्हणून अनेक डिपार्टमेंटचे अधिकारी सांगतात आणि असं असतानाही जिल्ह्यामध्ये मिळालेली खनिज निधी किंवा जिल्ह्यात असलेली ही खनिज निधी जर जिल्हाधिकारी खर्च करत नसतील तर आम्हाला नागरिक म्हणून असं वाटते की जिल्हाधिकारी आणि शासन हे अकार्यक्षम आहे का, जे या जिल्ह्याच्या विकासासाठी कुठेतरी येणाऱ्या दिवसामध्ये खारीतले शुक्राचार्याची भूमिका निभावत आहेत। त्याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या व्यवस्था ज्या आहेत त्या कोलमडलेल्या आहेत। अनेक मुख्य पदावर असलेले अधिकारी हे प्रभारी आहेत। या जिल्ह्याला पालकमंत्री सुद्धा प्रभारी पालकमंत्री लाभले आहेत आणि असं असताना या जिल्ह्याच्या ज्या वेदना आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी, या झोपलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी येणाऱ्या आठवड्याभरामध्ये जर या निधीचा वितरण त्यांनी केला नाही, तिथल्या समस्यांसाठी ज्या काही उपाययोजना लागतात त्या जर दूर केल्या नाही तर त्यांच्या दालनात जाऊन ढोल बजाव आंदोलन आम्ही करणार आहोत आणि कुंभकर्णाची झोप घेणाऱ्या या शासनाला प्रशासनाला जागा करण्याचं काम आहे।